निष्ठेची केलेली होती। तर जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। जळगावमध्ये रेश्मा काळे या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या। शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतलेली आहे। जळगाव आणि नाशिक या अशी ही ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला होता। जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले। शरद तायडे यांचा पराभव त्यांनी केलेला आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे असा हा सामना होता। तर नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत जळगावातून। तर बंडखोर रेश्मा काळे यांनी उशिरा माघार घेतली, मात्र त्यानंतर सुद्धा नंदकिशोर महाजन या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तशी ही भाजपची ताकद या मतदारसंघामध्ये जास्त होती। नंदकिशोर महाजनांचा 577 मतांनी इथे विजय झालेला आहे। निकाल आता समोर येऊ लागलेले आहे। जळगावाचा निकाल समोर आलेला आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। 577 मतांनी ते विजयी झालेले आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शरद तायडे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर नाशिकमध्ये बंडखोर गीते यांच्या माघारीनंतर रेश्मा काळेंनी देखील इथून माघार घेतलेली होती, मात्र त्यानंतर आता इथे भाजपचा उमेदवार विजयी झालाय। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे जळगावमध्ये विजयी झालेले आहेत। 577 मतांनी त्यांना विजय मिळालेला आहे। विधान परिषद निकालाचे अपडेट्स आपण पाहतोय। जळगावातून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले आहेत। आतापर्यंत नागपूर, जळगाव, छत्रपती संभाजी